हा क्लास होणार आहे. आणि मॅडम म्हणजे क्लास झाल्यावर लगेच रेकॉर्डिंग पण देतात. ते पण कायमस्वरूपी आहे. पण समजा बाय चान्स एखाद्याचं काही गडबड झाली तर त्यांनी समजा ते गेलं तर त्याला कोण जबाबदार नाही. पण मॅडम ते रेकॉर्डिंग काही काढत नाही, कायमस्वरूपी रेकॉर्डिंग आहे. तर मॅडम, मी आम्हा सर्वांतर्फे तुम्हाला नम्र विनंती करते की आपण आपल्या आजच्या लेक्चरला सुरुवात करावी. थँक्यू मॅडम. थँक्यू. थँक्यू सुबल मॅडम. सर्वांना नमस्कार माझा. नमस्कार मॅडम. नमस्कार मॅडम. नमस्ते. हे घ्या हा आतमध्ये. मॅडम, ही कुंडली आहे 17/2/82 0010 रात्री 12:10 मुंबई. ही तूळ लग्नाची कुंडली आहे. तूळ लग्न, लग्नी गुरु आहे. गुरुची दृष्टी पंचमावर आहे, भाग्यावर आहे, सप्तमावर आहे. चंद्र नीचेच आहे, हर्षलयुक्त वृश्चिकेत आहे. केतू आणि नेपच्यून 3rd हाऊस मध्ये. चतुर्थात बुध आणि शुक्र आहे, मकरेत. पंचमात रवी आहे, भाग्यामध्ये राहू आहे, मांदी आहे आणि शनी मंगळ युती आहे. आणि ही कालसर्पाची पण कुंडली आहे. 12 इथे राहू आहे, बाकी सगळे ग्रह इकडे, मोठे ग्रह आतमध्ये, कालसर्प आहे. बुध शनीचा परिवर्तन योग पण आहे. मांदी जी आहे ती पूर्वा फाल्गुनी सिंह राशीत पडलेली आहे. मांदी मांदी स्वामी रवी आहे. मॅडम तारीख पुन्हा सांगाल काय? 17/2/82 0010 रात्री 12:10. ही कुंडली मॅथमॅटिकली युनिक आहे. कुंडली मॅथमॅटिकली सोडून देणार आहे आणि एकदम युनिक आहे. युनिक का तर अशी रेअर कुंडली फार कमी मिळते, अशी कुंडली होईल. कारण या कुंडलीमध्ये सगळेच ग्रह वक्री मार्गी एकाच महिन्यात होत आहेत. ह्या एकाच महिन्यात फेब्रुवारीमध्येच सगळे वक्री आणि मार्गी होत आहेत. त्याच्यामुळे मॅथमॅटिकली कशी जोडवायची आणि त्याचे काय परिणाम होतात ते बघायचं. आता मांदी सिंह राशीत आहे. वर्गोत्तम तारे जे आहेत, वर्गोत्तम ग्रह, वर्गोत्तम म्हणजे जे ग्रह लग्न कुंडलीत आहेत तेच ग्रह नवमांश कुंडलीत असतात, त्याला वर्गोत्तम म्हणतात. आणि भाव वर्गोत्तम म्हणजे ज्या भावामध्ये आहे ग्रह त्याच भावात नवमांशात असेल तर भाव वर्गोत्तम म्हणतात. तर वर्गोत्तम ग्रह चंद्र आहे, वृश्चिकेचा वृश्चिक नवमांश. शुक्र आहे, मकरेचा मकर नवमांश. शनी आहे, कन्येचा कन्या नवमांश. राहू आहे, मिथुनेचा मिथुन नवमांश. आणि केतू आहे, धनुचा धनु नवमांश. आणि प्लुटो जो आहे तो प्लुटो चंद्र प्लुटो आहे तुळेचा तुळ नवमांश. असे सगळे ग्रह वर्गोत्तम आहे. बुध शनी जे आहे ते परिवर्तन युगामध्ये आहे. चंद्र कुंडलीचा लग्न कुंडलीचा अष्टमेश शुक्रच आहे आणि चंद्र कुंडलीचा अष्टमेश बुध आहे. शुक्र आणि बुध चंद्र आणि लग्न कुंडलीचे अष्टमेश आहे. मूळ लग्नाला पहिलं बघायचं काय घातक आहे. माईक सगळ्यांनी बंद ठेवा. मूळ लग्नाला मंगळ आणि गुरु हे दोन ग्रह घातक आहेत. मंगळ डबल मार्केश होतो
आणि गुरु हा षष्टेश आणि तृतीयेश नाशकेश होतो. केंद्र जे आहेत म्हणजे युती आणि जे केंद्र होत आहे ते चंद्रहर्षल युती आहे पूर्ण. मंगळ शनीची युती आहे पूर्ण. मंगळ आणि राहूचा आणि केतूचा, शनीचा राहूचा केतूचा केंद्रयोग आहे. तसंच मंगळ आणि शुक्र हा पण केंद्रयोग आहे, कारण 0 डिग्रीचा शुक्र आहे आणि मंगळ 25चा आहे, म्हणजे हा मंगळ आणि शुक्राचा पण केंद्रयोग आहे. नीट बघा, शुक्र आणि केतू युती आहे, कारण केतू 27 अंशावर आहे, शुक्र 0, म्हणजे शुक्र आणि केतूची पण युती आहे. शुक्र आणि प्लुटो यांचा पण केंद्रयोग आहे. शनी आणि प्लुटो हे युतीमध्ये आहेत, शनी आणि प्लुटो. त्यानंतर बुध आणि गुरु केंद्रयोग आहे आणि शनी राहू केतू यांचे केंद्रयोग आहे. वधची नक्षत्र आहेत ती वधमध्ये, ती मंगळाची नक्षत्र आहेत वधमध्ये. वधमध्ये रवी, मंगळ आणि शनी हे वध ताऱ्यात आहे. गती जी आहे ती शनीची गती कमी आहे 1 कला, बुधाची 25, मंगळाची 2, गुरुची 1, शुक्राची 14. मग शुक्र बुध शनी मंगळ गुरु अशी सगळ्यांची गती कमी आहे. त्याच्यामुळे ही एकाच महिन्यामध्ये वक्री मार्गी झाले. ते कसे झाले ते बघूया. सर्व ग्रह फेब्रुवारीमध्येच मार्गी आणि वक्री झालेले आहेत. पहिला शुक्र घेऊया. शुक्र शुक्र हा रवीच्या पाठी आहे. शुक्र हा रवीच्या पाठी शुक्र आहे. त्याच्यामुळे हा शुक्र काय झालाय, मार्गी झालेला आहे. रवीच्या पाठी शुक्र मार्गी झालेला आहे. रवी शुक्राचं अंतर बघा पहिलं किती आहे. डेट काढायची आपल्याला, कुठल्या डेटला तो वक्री झालेला आहे, मार्गी झालेला आहे. हा मार्गी झालेला शुक्र आहे. तर कधी मार्गी झाला ह्याची डेट काढायची आपल्याला. तर रवी शुक्राचं पहिलं अंतर बघायचं. रवी शुक्राचं अंतर किती आहे? 24. 33. 24 कसं? 0 डिग्री 34. हा हा मॅडम 34 बरोबर. हा, तर त्याला 34 आहे, तर ती म्हणजे 33 अंश पकडा समजा. तर 3 अंश बाकी आहेत, कारण 30 अंश दोन्ही झाले. रवी आणि शुक्राचं 30 अंशाचं अंतर झालं की तो मार्गी होणार. वक्री पण तसंच आहे. रवी आणि शुक्राचं 30 अंशाचं अंतर झालं तर वक्री होतो. तसंच मार्गीच्या वेळेला पण रवी शुक्राचं अंतर 30 अंशात झालं तर मार्गी होतो. तर आता ह्याला 30 अंश व्हायला 3 अंश बाकी आहे. तर डायरेक्ट 3 अंश जी कला तो स्लो स्पीडने ज्या स्पीडने चाललेला आहे, तर त्याचे 3 अंशाचे डबल करायचे. 3 चे 6 करा, म्हणजे 6 दिवस पाठी जायचं. तर हा 17 तारखेचा जन्म आहे, तर 12 तारखेला हा मार्गी झालेला आहे. हे समजलं तुम्हाला? तारीख कशी काढायची? एकदा परत सांगाल? ते 3चं 6 केलं ते नाही लक्षात आलं. आता 33 अंशाचं अंतर आहे दोघांमध्ये, तर 30 अंश आपल्याला हवे, कारण रवी आणि शुक्र जेव्हा 30 अंशाचे होणार त्यावेळेला तो मार्गी होणार. तर ती 30 अंश पाहिजे, तर 33 अंशाचं अंतर आहे, तर 3 अंश बाकी आहे. तर 3 अंशाला सरळ डबल करायचे. तर 6 दिवस पाठी जायचं. तर 6 दिवस पाठी गेलं तर 12 तारखेला हा मार्गी होईल. ओके. शुक्र तर 17 तारखेचा जन्म आहे आणि 12 तारखेला शुक्र हा मार्गी झालेला आहे. आता बुध घेऊया. बुध हा रवीच्या पाठी आहे. हा पण बुध रवीच्या पाठी आहे. हा पण मार्गी झालेलाच आहे बुध. तर रवी आणि बुधाचं अंतर बघा किती आहे? 24 अंशाचा आहे. हा 24 अंश आहे. तर 14 तारखेला हा बुध मार्गी झालेला आहे. म्हणजे 17 तारखेचा जन्म आहे, तर 14 तारखेला हा बुध मार्गी झालेला आहे.
म्हणजे जेव्हा मार्गी आणि वक्री होतो तेव्हा स्लो स्पीड पकडतो तो, त्याची परिणाम कुंडलीवरती बघायला मिळतात. जितका स्लो जाईल तितकं त्याचे परिणाम वाईट मिळणार. तर रवी बुध हा बुध पण स्लो आहे, तर तो पण 14 तारखेला बुध हा मार्गी झालेला आहे. गुरु गुरु जो आहे तो रवीच्या पाठी आहे. रवीच्या पाठी आहे तर वक्री होणार. जेव्हा छोटे ग्रह म्हणजे ते पुढे असतील तर वक्री होतात, बुध शुक्रासारखे. मोठे ग्रह वक्रीला पाठी असतात. तर रवी हा गुरुच्या पाठी आहे तर तो वक्री होणार आहे. तो गुरु 118 अंशावरती वक्री होतो. 118 म्हणजे 3 राशी 18 अंशावरती गुरु हा वक्री होतो. तर हा गुरु 25 फेब्रुवारीला, आता ह्याची जर हे बघितलं तर 118 म्हणजे किती डिस्टन्स आहे ते बघायचं. आणि 118 अंशावर म्हणजे 3 राशी 18 अंशावर तो वक्री म्हणजे 25 फेब्रुवारीला तो वक्री झालाय. म्हणजे 17 तारखेचा जन्म आहे तर त्याच्या पुढे जाऊन वक्री झालेला आहे. इथे वक्री दिसतोय का बघा, इथे वक्री नाहीये. तर तो 25 तारखेला वक्री झालेला आहे. म्हणजे तो त्याची पण गती कमी आहे, एक कलावरती चालला. त्यानंतर मंगळ. मंगळ जो आहे, आता पहिलं म्हणजे शनी मंगळ युती. शनी मंगळ युती नेहमी इवन सरळ समजायचं की शनी मंगळ युती आहे म्हणजे इवन वर्षाचा जन्म आहे. इवन म्हणजे 1982चा जन्म आहे. जेव्हा युतीमध्ये शनी मंगळ येतो तेव्हा इवन वर्षातच युती होते. तर ही 1982ची कुंडली आहे. कारण शनी गुरु जो आहे तो, त्याचं जर शनी आणि गुरुचं जर डिस्टन्स बघितलं तुम्ही तर किती अंशाचा आहे? 28 अंशाचा शनी आहे आणि हा 16 म्हणजे 18 अंशाचा डिस्टन्स आहे. तर 18 अंश डिस्टन्सला 1 वर्ष, म्हणजे 1 वर्ष म्हणजे 81ला शनी गुरु युती होती. पाठीमागे जायचं म्हणजे गुरु हा पाठीमागे होता 1 वर्ष आधी. तर 81ला शनी गुरुची युती होती. आणि हा शनी म्हणून 82ला इवन वर्षामध्ये, म्हणून शनी मंगळाची युती इवन वर्षात सापडते, म्हणून हा 82चा जन्म. 81ला युती झालेली शनी गुरुची आणि 82ला शनी मंगळ म्हणजे 82ची कुंडली आहे. मंगळ जर बघायचं असेल तर ज्या महिन्यामध्ये, मी बंद करून टाकला, ती एक्सरसाइज करते, ती झोपली. तो पण झोपलाच होतास. माईक बंद करा. ज्या महिन्यात जन्म असतो बघा, ज्या महिन्यामध्ये जन्म असतो तो महिना लग्नी मांडायचा. म्हणजे फेब्रुवारीमध्ये जन्म आहे ना, तर 2 नंबर लग्नी मांडा. 2 नंबर लग्नी मांडला तर 3, 4, 5, 6, 7, 3, 4, 5, 6, 7 मध्ये ग्रह असतील. तुमचे पण बघा, तुमचा पण ज्या महिन्यात तुमचा जन्म झालाय ते लग्नी मांडायचं. आणि 3, 4, 5, 6, 7 या स्थानामध्ये जर ग्रह असतील तर ते वक्री सापडले. समजलं? परत सांगा मॅडम. हा, ज्या महिन्यात तुमचा जन्म असतो ते लग्नी मांडायचं. आता फेब्रुवारी आहे तर फेब्रुवारी म्हणजे 2 लग्नी मांडायचं. ज्या महिन्यात जन्म असतो तिथे 2 लग्नी मांडायचं आणि तिथून 3 तिसऱ्या स्थानात, 4थ्या स्थानात, 5व्या स्थानात, 6व्या स्थानात, 7व्या स्थानात जर ग्रह असतील तर ते वक्री असतात. तुम्ही घरी जाऊन तुमच्या कुंडल्या बघा आणि त्याच्यामध्ये ते तुम्हाला ग्रह वक्री दिसणार. आता इथे मंगळ जो आहे तो 1, 2, 3 तिसऱ्या स्थानात, 4थ्या स्थानात आहे. म्हणजे हा मंगळ 4थ्या स्थानात आहे म्हणून हा मंगळ वक्री आहे, वक्री होणार आहे. याचा अर्थ सरळ आहे की हा मंगळ वक्री होणार आहे. ही पहिली साईन आहे. दुसरी साईन अशी आहे, हे समजतंय ना तुम्हाला?
का हळू घेऊ? नाही, हो कळतंय मॅडम मॅडम. कळतंय. हा हा बघा, पहिलं लग्न मांडलं वृषभ, तर 1 2 3 4 चौथ्या स्थानात आला मंगळ. याचा अर्थ हा शनी पण वक्री आहे आणि मंगळ पण वक्री होणार, बरोबर? तर मंगळ हा वक्री होणार आहे. तर मंगळ वक्री व्हायला आणखीन एक आपण सांगितलं होतं. काय सांगितलं होतं? ज्या राशीमध्ये मंगळ असतो, 6 मध्ये नंबर मध्ये मंगळ आहे, तर ते 6 मध्ये 8 प्लस करायचे, तर किती येतात? 14. 14. 12, 14तनं 12 गेले 2. 2. याचा अर्थ फेब्रुवारी मध्ये मंगळ वक्री होणार. हा फेब्रुवारी महिना आहे याचा, तर फेब्रुवारी मध्ये मंगळ वक्री होणार. आणि ज्या महिन्यामध्ये जन्म असतो त्यात 8 मायनस करायचे, तर मंगळ कुठल्या राशीचा आहे वक्री ते पण तुम्हाला कळणार. उदाहरणार्थ बघा, परत बघा, ज्या महिन्यात जन्म असतो त्यामध्ये 8 मायनस करायचे, तर ती तुम्हाला राशी पण सापडेल की कुठल्या राशीमध्ये तो वक्री झालेला आहे. आता फेब्रुवारी महिना आहे, 2 मधून 8 जात नाही, तर 14. 12 आणि 2 14. 14 मधून 8 गेले, किती राहिले? 6. 6. म्हणजे कन्येचा मंगळ वक्री असणार, बरोबर? राशी हो. पण सापडेल, कुठल्या राशीत तो वक्री आहे होणार आहे ते पण कळेल. आता आपला मंगळ जो आहे आता डिसेंबरला वक्री होणार आहे ना, डिसेंबरला. तर 12 मध्ये 8 गेले, किती राहिले? 4. 4. 7. म्हणजे कर्केमध्ये मंगळ वक्री होणार आहे, हो. बरोबर? हो. हो. हा, म्हणजे असं बघायचं. आता मंगळ हा इथपर्यंत कळलं? काय डाऊट? मॅडम मंगळच फक्त असं बघायचं की बाकीचे ग्रह पण नाही नाही, बघायचे? बाकीचे वेगळे, मंगळासाठी फक्त सांगते. ओके. हा, बाकीचे पण सांगितलेले आहेत सगळे काय करायचं. मंगळ हा 8 प्लस करायचे, शनीला 7 करायचे, बाकीच्यांना 7 करायचे. मंगळाला फक्त 8 आहे. 8 ज्या राशीत आहे तिथे 8 प्लस करायचे. जसा शनी शनी आहे, समजा शनी शनी आता कुंभेत आहे की नाही, तर कुंभेमध्ये 7 प्लस करा. 18. 18 मध्ये 12 गेले, किती राहिले? 6. 6. म्हणजे जून मध्ये तो वक्री होणार. आता हो. जूनला वक्री होणार आहे ना, 30 जूनला. 29 जूनला. हा, आणि मार्गी कधी होणार? ज्या राशीमध्ये नोव्हेंबर. नोव्हेंबर. नोव्हेंबर ज्या राशीमध्ये बसतो त्याच महिन्यात तो मार्गी होतो. हो. कळलं? हो. हा. आता हा मंगळाचं बघूया. मंगळ हा 135 अंशावरती वक्री होणार. तर हा डिफरन्स जो आहे रवी आणि मंगळाचा, तो 128 अंशाचा आहे. तर 135 ला 7 अंशाचा डिफरन्स बाकी आहे. तर मंगळ हा 2च कलेवर चाललाय, तर 7-8 दिवसांनी हा वक्री होणार. 2 कलेवर चाललाय आणि डिफरन्स किती आहे? 7 अंशाचाच डिफरन्स आहे. तर त्याला 7-8 दिवस जायला, म्हणजे तो वक्री होणार, तर 7-8 दिवसांनी वक्री होईल, 7 अंशाचा डिफरन्स पार करायला. तर हा मंगळ 22 तारखेला वक्री झालेला आहे, 7-8 दिवसांनी. म्हणजे 17 तारखेचा जन्म आहे, तर 22 तारखेला हा मंगळ वक्री झालाय, बरोबर? हो मॅडम. हो. हा, आता शनी कन्या राशीत आहे आणि महिना आहे. आता ह्याच्यामध्ये 7 प्लस करा. 6 मध्ये 13. 13. 13 म्हणजे फेब्रुवारीमध्येच हा वक्री झालेला आहे. तर शनी हा 3-19 म्हणजे 119 ते 120 अंशावरती वक्री होतो. तर कसं करायचं? ही जर तारीख काढायची असेल आपल्याला शनीची, कधी वक्री होतोय हे बघायला, तर लिहा 5-28. 28 अंशाचा शनी आहे की नाही, आणि कन्या राशीत आहे की नाही. तर कन्या राशीच्या
आधीची रास घ्यायची म्हणजे 5 अंश 5 राशी पूर्ण करून 28 अंश. 5 28 लिहा. आणि 3 19 तो वक्री होतो म्हणजे 119 अंशावर. 3 19 म्हणजे 119 अंशावर. तर ह्याच्यामध्ये 3 19 प्लस करा. 5 28 मध्ये 3 19 प्लस करा. किती राहिले? हे शेवटचं वाक्य परत सांगता? 3 19 मध्ये 5 28 आहे ना. 5 राशी पूर्ण 28 अंश. 5 28 मध्ये 3 19 प्लस करा. कारण 3 19 म्हणजे 119 येतं. 120 अंशावरती तो वक्री होतो. प्लस करायचे का मायनस करायचे? प्लस करायचे प्लस ना? प्लस प्लस 9 9 17 ना मॅडम? बरोबर बरोबर. 9 17. याचा 9 अर्थ 17 काय? ज्या वेळेला मकरेचा रवी 17 अंशावर होतो त्यावेळेला हा वक्री होणार शनी. मग मकरेचा रवी कधी असतो? मकरेचा रवी असं म्हटलं तर लगेच 10 मध्ये 3 प्लस करा. जानेवारी. 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 हा मग जानेवारी 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी. रवी हा. बघायला कुठल्याही राशीचा रवी बघायला त्याच्यात +3 करायचं तर महिना सापडेल तुम्हाला. तर जानेवारीमध्ये तो वक्री होतो. तर 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी मकरेचा रवी असतो. तर 17 अंश म्हणजे किती तारीख येईल? ते 15 अंश म्हणजे जानेवारीचे 15 गेले. हे 16-17 तारीख हा आहे. म्हणजे हा 1 फेब्रुवारी. बरोबर. हा. हा हो. म्हणजे 1 फेब्रुवारीला हा वक्री झाला. पण 1 फेब्रुवारी पर्यंत रवी बराच पुढे जाईल ना? हा नाही नाही 17 अंशावरती रवी जेव्हा असणार हा. त्यावेळेला शनी वक्री होणार. आता हा हो शनी मकरेत होता तेव्हा वक्री झालेला आहे. हा हो. तर हा जन्म कितीचा आहे? 17 17. फेब्रुवारीचा आहे. आणि हा हा 1 फेब्रुवारीला वक्री झालेला आहे. हा. हा तोपर्यंत तो 1 कलेवर चाललेला आहे. हो 15 दिवसात तो 1 कला चाललाय. आता आपण बघितलं ना 1 कला चाललाय ना. हो हो. हा म्हणजे 1 फेब्रुवारी पासून ते 17 फेब्रुवारी पर्यंत 1 कला चाललाय तो. म्हणजे हो स्लो स्पीड घेतलाय त्यांनी. मग तारीख कशी काढली कळलं? हो. ज्या वेळेला मकरेत 17 अंशाचा रवी होणार त्यावेळेला शनी वक्री होणार. मॅडम ते रवीचं तुम्ही मध्ये वाक्य सांगितलं ते परत एकदा सांगता कसं काढायचं ते? रवी रवी ज्या हा राशीमध्ये रवी असतो ना. आता हा कुठला महिना बघायचा आहे. तर हा हा आता समजा कुंभेचा रवी आहे त्याच्यामध्ये 3 प्लस करा. हा 14 14 मायनस म्हणजे 12. फेब्रुवारी. फेब्रुवारी 15 फेब्रुवारी ते 15 मार्च कुंभेचा रवी असतो. नाही 11 + 3 14 झाले ना? हा मग 12 मध्ये 12 मायनस केलं की 2 म्हणजे फेब्रुवारी. हा मग 15 फेब्रुवारी ते 15 मार्च कुंभेचा रवी. हा ओके ओके तसं काढायचं. हा ओके. ह्याच्यामध्ये आणखीन एक आहे की रेअर काय आहे याच्यामध्ये. हे एवढे ग्रह एकाच महिन्यात वक्री होणं मार्गी होणं हे कठीण आहे. ह्याच्यामध्ये मला ही 17 तारखेची कुंडली आहे ना. मला 18 तारखेची कुंडली पण सापडली आहे. त्याच्यामध्ये परिणाम वेगळे. ह्याच्यामध्ये वेगळे परिणाम आहेत. पण त्याच्यामध्ये पण कठीण आहे. म्हणजे कठीण म्हणजे काय झालं ते मी पुढच्या क्लासमध्ये घेईन 18 तारखेची. त्याच्यामध्ये काय झालं आणि हिच्यामध्ये काय आहे. तर आता इथे शनी मंगळ एकत्र वक्री होणं हे फार रेअर आहे. मंगळ शुक्र एकत्र होणं हे पण रेअर आहे. एकत्र वक्री होणं आणि बुध शुक्र पण एकत्र होणं मार्गी होणं हे पण रेअर आहे. हे फार क्वचित होतं. हे डिफिकल्ट आहे. त्यामुळे ही मॅथमॅटिकली जर बघितलं तर युनिक कुंडली आहे मॅथमॅटिकली. तिथी पण काढता येईल. तिथी पण कशी काढायची ते पण तुम्हाला सांगितलं होतं. ती पण काढता येईल कशी पटकन तिथी काढायची. तर ही मॅथमॅटिकली अशी बघितली आपण. ही याच्यामध्ये काय कळलं नाही तुम्हाला गतीमध्ये. गती परत बघा. खूप कमी आहेत सगळ्यांच्या गत्या. मंगळ 2 बुध 25 गुरु 1 शुक्र 14
आणि शनी एक कलेवर चालू आहे. ह्याचे परिणाम बघायला मिळतात. गुरुची दृष्टी आहे पंचमावर. आता ह्या कुंडलीमध्ये याला मूल नाही झालंय. आता तुम्ही सांगू शकाल काय कुंडलीमध्ये मूल का नाही झालं अशी बघून सांगू शकाल? पण जर तुम्हाला मॅथमॅटिकली बघितलं तरच तुम्हाला कळेल की मूल का नाही झालं. कारण गुरुची गती कमी आहे. कारक ग्रह म्हणून गुरु कमी आहे. गुरुची दृष्टी पंचमावर असून सुद्धा मूल झालेला नाहीये. जर तुम्ही साधेपणाने बघायला गेलात तर तुम्हाला कळणारच नाही याला मूल का झालं नाही. आणि जी दुसरी 18 तारखेची कुंडली आहे त्याने लग्न केलेलं नाही, लग्न करणार पण नाहीये. ही कुंडली जी आहे ती मूल नाही झालं याला, ह्याचं सांगते. आता आता तूळ लग्न आहे आणि वृश्चिक रास आहे. शुक्र लग्नाधिपती, मंगळ राशाधिपती आहे. जर तुम्ही नक्षत्र याची बघितली, पूर्ण अनालिसिस करायचं, नक्षत्र बघितली तर सगळे नक्षत्र गुरु जो आहे तो राहूच्या नक्षत्रात आहे आणि राहू हा गुरुच्या नक्षत्रात आहे. नक्षत्र परिवर्तन आहे गुरु राहूचं. सर्व ग्रह पापग्रहांच्या नक्षत्रात आहेत. रवी, मंगळ, शनी, प्लुटो हे सगळे मंगळाच्या नक्षत्रात आहे. रवी, शनी, मंगळ, गुरु. रवी, मंगळ, शनी, प्लुटो हे मंगळाच्या नक्षत्रात. चंद्र आणि हर्षल हा शनीच्या नक्षत्रात आहे. बुध, शुक्र, केतू. बुध रवीच्या नक्षत्रात, शुक्र रवीच्या आणि केतू पण रवीच्या नक्षत्रात. आणि चंद्र आणि हर्षल शनीच्या नक्षत्रात. आणि लग्नेश शुक्र हा केतूच्या पूर्ण युतीत आहे. ही नक्षत्र असं हे आहे आणि लग्नेश शुक्र हा केतूच्या युतीत आहे. तर इथे आणि लग्नेश पहिला बघायचा. लग्नेश शुक्र हा केतूच्या युतीत आहे आणि मंगळाच्या दृष्टीत आहे. चलित कुंडलीमध्ये बघितलं तुम्ही तर चलित कुंडलीमध्ये शुक्र पाठी जाणार, त्याच्यामुळे मंगळाच्या दृष्टीत आहे. त्याच्यामुळे शुक्र हा बिघडलेला आहे, पूर्ण लग्नेश पूर्ण बिघडलेला आहे. मंगळ कोण आहे, कोण दृष्टी टाकतोय तर मार्केश आहे. त्यानंतर कुटुंब स्थान बिघडलंय. कुटुंब स्थानावर शनीची दृष्टी आहे, चंद्रावर दृष्टी आहे. चंद्र नीचेच आहे, वर्गोत्तम आहे. हा रवी जो आहे क्रूरांशात आहे. हा अनुराधा चतुर्थ चरण चांगलं नाहीये. नीचांश जो आहे तो चांगला नाही. आणि नेपच्यून जो आहे तो मूळ पहिल्या चरण मध्ये आहे. हा चंद्र नवमोशामध्ये जाऊन बघायचा कुठे गेलाय. रवी आणि चंद्र हे दोन्ही अष्टमात पडले. नवमोश कुंडलीमध्ये अष्टमात आहे. रवी पण अष्टमात आहे नवमोशात. आणि मंगळ आणि शनीच्या दृष्टीत आहे. चंद्र इथे बिघडलेला आहे, रवी पण बिघडलेला आहे. शनी आणि मंगळाच्या दृष्टीत चंद्र आणि रवी आहे. रवी जो आहे तो पंचमात आहे आणि क्रूरांशात आहे, वृश्चिक नवमोशात. आणि लग्नेशाला बळ नाही. आणि तो शुक्र पण कमी गतीचा आहे. हे सगळेच ग्रह कमी गतीचे आहेत. पंचमेश जो आहे, पंचमेश आता मूल न व्हायला पंचम स्थान बघायचं, कुटुंब स्थान बघायचं, चंद्रकुंडलीचं पंचम बघायचं, गुरु कारग्रह बघायचा, सगळं बघायचं. तर गुरु जो पंचमेश जो आहे शनी तो पंचमाच्या अष्टमात आणि मंगळाच्या युतीत आणि गती कमी आहे. गुरु जो आहे त्याची पण गती कमी आहे. पण गुरु शनी मंगळाच्या पुढे गुरु आहे. गुरु कसा बिघडला, गुरुची एक तर गती पण कमी आहे आणि शनी मंगळाला भेटून तो पुढे आलेला आहे. म्हणजे शनीच्या युतीत होता आणि तो पुढे आलेला आहे. गुरुच्या पाठी शनी मंगळ आहे, त्याच्यामुळे गुरु बिघडलेला आहे. आणि चंद्राच्या पुढे केतू आहे. चंद्राच्या मागे पुढचे पण ग्रह बघायचे. चंद्राच्या पुढे केतू, गुरु हा शनीला भेटून पुढे आलेला आहे, त्याच्यामुळे गुरु बिघडलेला आहे. त्यानंतर चंद्रकुंडलीचा पंचमेश बघा कोण आहे.
गुरु तो बिघडलेला आहे. नवमांश कुंडलीचा पंचमेश बघा. रवी तो हा, बिघडलाय. तो पण बिघडलाय. मंगळ पंचमात आहे इथे, तो गतिहीन आहे. शुक्र गतिहीन आहे पूर्णपणे. शुक्र पण गतिहीन आहे, त्याच्यामुळे स्पर्म काउंटला जोर नाहीये, पण स्पर्म काउंट कमी आहे. ह्याच्यामध्ये जास्त दोष आहे, कारण शुक्र एकतर गती कमी आहे आणि शुक्र केतू युक्त आहे. शुक्र पूर्ण बिघडलाय लग्नेश म्हणून, आणि स्पर्म काउंट त्याला जोर नाही, हेल्दी नाहीये स्पर्म्स, त्याच्यामुळे मूल नाही. 7 वेळा बायकोचं मिसकॅरेज झालं. कारण का, तर हेल्दीच नाहीये ते, त्याच्यामुळे मिसकॅरेज. तिची कुंडली पण तशीच थोडी खराब आहे, तिची पण घेऊया आपण. पण ह्याची का नाहीये, हेल्दी नसल्यामुळे ते राहत नाहीये, टिकत नाहीये, हेल्दीच नाहीये स्पर्म, त्याच्यामुळे टिकत नाहीये. त्याच्यामुळे मिसकॅरेज, बायकोचं 7 वेळा झालेलं मिसकॅरेज आहे. आता कुटुंबेश जो आहे तो बिघडलेला आहे. कुटुंबेश मंगळ शनी बरोबर आहे, कुटुंब वाढणार नाही. आणि जो कुटुंबेश आहे मंगळ, तो पण गतिहीन आहे, त्याच्यामुळे तो पण मंगळ शनी बरोबर आहे. आता इथे जर गती बघितली नसती गुरुची आणि सगळ्याची, तर आपल्याला कळलंच नसतं. कारण गुरुची दृष्टी पंचमावर आहे, म्हणजे मूल व्हायला हवं होतं, पण मूल झालेलं नाही. नवमांशात सुद्धा मॅडम दृष्टी आहे गुरुची पंचमावर. नवमांशामध्ये सुद्धा गुरुची दृष्टी आहे पंचमावर. हो, गुरुची दृष्टी आहे तरी पंचमावर. मग ह्यांना म्हणजे दत्तक वगैरे घेतलं तर चालू शकत असं नाही, होईल. यांना मी सांगते तुम्हाला, तिची कुंडली बघून सांगते काय करायला हवं ते. कारण गुरुची दृष्टी आता बघा, मंगळाची दृष्टी गुरुवर आहे ना, याचा अर्थ काय होतं, तुम्हाला खर्च करून मूल व्हायला हवं. अच्छा. कारण आयडिया. आर्थिक थोडं खराब होणार आहे तुमचं. कारण मंगळ हा गुरुला बघतोय, त्याच्यामुळे खर्च करून मूल करायला पाहिजे. तसं मूल होणारच नाही यांना. सर्व ग्रह कमजोर आहे, अशी रेअर आहे. पुढच्या कुंडलीत बघायची गरजच नाहीये, पुढच्या कुंडल्या बघणं म्हणजे गरज नाहीये, कारण हे सगळंच इथे खराब आहे, तर मूल होणं कठीण आहे. आता जर त्रिशांश कुंडली आपण बघितली, त्रिशांश कुंडली बघितली तर पंचमामध्ये राहू केतू आहे. गुरु आहे तो धनुचा आहे, ते काय बघण्यात अर्थ नाही, कारण धनुचा गुरु मूल व्हायला हवं होतं, पण तरी पण नाही झालं, कारण गतीच नाहीये त्याला. राहू केतू पंचमात आहे. म्हणजे जोपर्यंत तुम्ही मॅथमॅटिकली बघणार नाही, वरवर बघता, तर तुम्हाला काहीच कळणार नाही, कधीच कळणार नाही कुंडल्या. मॅडम त्रिशांशामध्ये मंगळ शनी षष्ठात आले, हा, मंगळ शनी षष्ठात आहे. ते पण चांगलं नाही ना मंगळ शनी. मंगळ शनी पण षष्ठात चांगले नाही, भावासाठी प्रॉब्लेम आहे. आता ह्याचं काय झालं, हा बीएससी आहे आणि गॅप पडून पडून शिक्षण झालेलं आहे. बीएससी नंतर आयटी केलेलं आहे आणि गॅप पडून शिक्षण झालेलं आहे. वृश्चिकेचा आहे म्हणून ओपन अप होत नाहीये. आणि डोळ्याचा प्रॉब्लेम आहे भावाला शनी मंगळ युती आहे बघा, मंगळ पण बरोबर नाहीये, त्याच्यामुळे डोळ्याचा प्रॉब्लेम भावाला आहे मोठा. आणि सगळ्यांना बीपी आहे, हाय बीपी. वडील थोडेसे रवी कुंभेचा कृगांशात, त्याच्यामुळे वडील थोडस चांगले नाहीये, खराब आहे नेचर. आणि लग्नी गुरु असल्यामुळे हा देवाचं पण भरपूर करतो, सगळं चांगलं आहे, आणि पण मूल होत नाही. आणि पोटाचे त्रास आहे त्याला, शनी मंगळ कन्या राशीत म्हणून पोटाचे त्रास. आणि काल सर्पाची पण कुंडली, काही साईडला राहू आहे. यांनी जे लग्न केलंय त्या आत्ते बहिणीशी लग्न केलेलं, लव्ह मॅरेज आहे. पंचमेश आणि सप्तमेश एकत्र आहे, शनी मंगळ. चंद्रकुंडलीचा पंचमेश गुरु आहे. मॅडम आत्ते बहिणीशी लग्न केलं का मामे बहिणीशी केलं? आत्ते बहिणीशी केलंय.
26 गुण जुळत आहेत दोघांचे. नाडी एक नाही. बहिणीशी कशावरून सांगितलं मॅडम? हा हॅलो मॅडम, तो मंगळ जो म्हणजे याच्या वडिलांच्या बहिणीकडे जाऊन बसला असा वेळात म्हणून का? कोण? याच्या बायकोचा ग्रह जो मंगळ आहे की नाही, तर याच्या वडिलांच्या तृतीय स्थानात गेला ना तो व्यय स्थानात, म्हणून आत्या बहिणी का समजायचं का? हा आत्ते बहिणीचा संबंध. हा मंगळ आत्या बहिणी, ते आत्तेचा मुलगा, आत्तेची मुलगी. ते आत्या म्हणजे इथे येते ना, वडिलांचं तृतीय स्थान. हा आणि हा हा सप्तमेश मंगळ तिकडे गेलाय. आणि शुक्र हा केतू युती खराब आहे ना की नाही, शुक्र आणि केतू बहिणीसाठी. हा. म्हणजे विरोधात जाऊन लग्न केलेले आहे सगळ्यांच्या. चंद्रकुंडलीचा तृतीयेश शुक्र केतू युक्त. मॅडम, हा 2009 पासून याची शुक्राची दशा आहे. आणि शुक्र या कुंडलीचा म्हणजे चतुर्दश आहे, म्हणजे पंचमाचा व्ययश आहे. हम्म. आपण बघितलं बघितलं तर होऊ हा. शकतं. शुक्राची दशा यायला चांगली तेवढी, म्हणजे बाकीच्या ह्याच्यात ठीक आहे, पण तशी नाही जाणार चांगली. केतू नंतर आली शुक्राची. 2009 पासून. फेब्रुवारी मध्ये मिसकॅरेज झाला आता, 2023-24च्या फेब्रुवारीमध्ये. शनीची अंतर्दशा चालू आहे आणि 2009 पासून आहे शुक्राची. पण मूल न व्हायला इथे काय प्रॉब्लेमच आहेत ना सगळं खूप. शनीची आताच अंतर्दशा चालू आहे. शनी पंचमाचा अधिपती पण आहे ना, पंचम स्थान ऑपरेट झालेलं आहे आता. शनी पंचमेश आहे, तर पंचमेश म्हणून पंचम स्थान ऑपरेट झालंय, तर मूल व्हायला हवं होतं ना, पण नाही होणार मुलांना. पंचमाच्या अष्टमात शनी गेला ना. हा पंचमाच्या अष्टमात शनी गेला ना. हा पंचमाच्या अष्टमात शनी. मॅडम पितृदोष बघा ना. पितृदोष दोष म्हणजे कसा आहे, तिच्या कुंडलीमध्ये दोष आहे. तिच्या कुंडलीत मघा नक्षत्रात गेलाय, तो दोष आहे. पण याच्या कुंडलीत पण मॅडम शुक्र केतू आहे, तो पण होईल ना दोष? हा शुक्र केतू युती आहे. इथे पितृदोष होऊ चंद्र शकतो. रवी शनी मंगळ बिघडलेले आहे. शुक्र इथे आहे, मिथुन इथे राहू आहे. भानुदास कांबळे, आवाज बंद करा भानुदास कांबळे. आवाज बंद करा. सुरुवातीला ते पहिल्यांदा घरी आल्यानंतर मॅडम काढून टाका ना, डिस्टर्ब होतो खूप. मी कसं काढणार, तुम्ही लोकांनी कोणी काढा त्याला. मॅडम कोण आहे ते? भानुदास कांबळे. म्यूट ऑल करा. करू मॅडम, म्यूट ऑल करू की काय करायचं? म्यूट ऑल करा, म्यूट ऑल करा. मला नाही करता येणार ना, इथे कुंडली लावली आहे ना. आता आणखी काय प्रश्न आहे का? दुसरी लावली होतच नाही मॅडम, थांबा एक मिनिट. मॅडम रिमूव्ह करून टाका ना. रिमूव्ह करा, रिमूव्ह. त्याच्या आईचं पण युट्रस काढावं लागलं असेल. चंद्र नीचेचा आहे, वृश्चिक नवमाशातला आहे, अनुराधा चतुर्थ चरणातला आहे, तर आईच्या युट्रस मध्ये पण प्रॉब्लेम असणार. त्याची आई सतत आजारीच, म्हणजे काय ना काय होतच असतं ते त्यांना. होणारच ना, चंद्र बिघडलेलं आहे. सतत कमरेला हाडांचे पट्टा प्रॉब्लेम, लावलेला असतो. हो, युट्रसचा प्रॉब्लेम, हाडांचे युरिनचा प्रॉब्लेम, युट्रस काढावा लागणं. युटरस का बरं काढावं लागलं मॅडम? वृश्चिकेचा चंद्र अनुराधा चतुर्थ चरणात. अनुराधा चतुर्थ चरण हर्षल युट्रस वर पडतं ना,
वृश्चिकेचं चंद्रमंगळ उलटच काढायला लागलं ना. हा आईचं हा आईचं, हा, आईला बरोबर. हम्म. अनुराधा चतुर्थ चरणात आहे. मॅडम आता गोचरीने रवीवरून आता कुंभेतनं शनी चाललेला आहे ना, तर हो. त्याचा काय परिणाम होऊ शकेल मग आता त्याच्यावरती? मग शनी चाललाय तर वडिलांसाठी वाईट आहे. ओके. रवी हे वर्ण चाललाय ना, रवीवरून हो. शनी जाणं कधी कधी मानहानी पण होते, पण मूळच्या कुंडलीमध्ये तसा योग असेल मानहानीचा, म्हणजे रवी शनी प्रतियोग आहे आणि रवीवरून शनी चाललाय तर बदनामी होते. कधी कधी मानहानी, बदनामी सगळं असे प्रसंग येतात. रवीवरून शनी जात, नाव खराब होतं. रवी वरून शनी जाणं आरोग्याचे प्रॉब्लेम्स तयार होतात. मग रवी कोण आहे तर लाभेश आहे, त्याच्यावरनं शनी चाललाय, पैसे जाऊ शकतात. आता ह्याचे पैसे सगळे हे 7 मिसकॅरेज झाले तर ह्याचे पैसे सगळे गेले की नाही शनी मंगळ युतीने घालवले. पंचमेश पंचमाच्या वेळात पैसे घालवले शनी मंगळा बरोबर आहे, पैसे खूप गेले. गुरु लग्नी आहे पण कुंभ नवमांशात आहे, पण हुशार आहे, पण देवाचं वगैरे पण करतो, सगळं करतो, पण संततीमुळे प्रॉब्लेम झाला. असं कळणारच नाही तुम्हाला मूल का नाही झालं ते. जोपर्यंत तुम्ही मॅथमॅटिकली पूर्ण स्टडी करत नाही ना, जवळजवळ 2-3 तास लागतात पूर्ण स्टडी करायला. तर तुम्ही मॅथमॅटिकली स्टडी करा पूर्णपणे, तर तुम्हाला रिझल्ट बरोबर मिळतो. बरोबर ऍक्युरेट कुठे पोचायचं ते बरोबर कळतं तुम्हाला. असं वरवर बघून तुम्हाला ज्योतिष कधीच येणार नाही. कधीही विचारतात तुळेचा गुरु काय करतो, मकरेचा बुध काय करतो, हे फालतूगिरी आहे सगळी. हे काहीही ह्याने काही निष्पन्न होणार नाही. जोपर्यंत नक्षत्र आणि गती जोपर्यंत बघत नाही तोपर्यंत तुम्हाला रिझल्टच मिळणार नाही. तुम्ही ऍक्युरेट पर्यंत पोहोचता बरोबर, कधीही अडचण येणार नाही तुम्हाला आयुष्यात. जर गती आणि तुम्ही बघा, एवढ्या कुंडल्या आपण बघितल्या, किती कुंडल्या बघितल्या असतील, कुठेही प्रॉब्लेम येत नाही. ऍक्युरेट बरोबर रिझल्ट मिळतो. इथे गुरु स्तंभी आहे, शुक्र खराब आहे, कळला, गती कमी आहे, पंचमेश खराब आहे, त्याचा कारकग्रह गुरु खराब आहे, आणि चंद्रकुंडलीकडून बघितलं तर गुरुची गती कमी आहे, तर पटकन सांगता येतं मूल होणार नाही. किती चंद्राच्या जणांचे पैसे पंचमावर वाचवता मॅडम, येतात. चंद्राच्या पंचमावर शनी मंगळ दोघांची दृष्टी आहे. हा, शनी मंगळाची पण दृष्टी आहे आणि शिवाय गुरु पण स्तंभी आहे. गुरु पण समजा. हा, आणि ह्याच्या भावाच्या डोळ्याला मॅडम तुम्ही काय म्हणाल, तो कारण कशावर? डोळ्याचं स्थान आहे ना हे. नाही, भावाच्या डोळ्याला म्हणा ना. हा, का त्याच्या भावाचा डोळा ना. हा, तो पण शुक्र केतू युती आहे ना इथे, तृतीय हा. शुक्र केतू युक्त. असं बघितलं तरी गुरु पण स्तंभी आहे. हा गुरु हा शनी मंगळाच्या ह्याच्यात आहे, तृतीयेश. भावाला पण प्रॉब्लेम्स आहेत. ह्याच्या भावाला आणि ह्याला दोघांना पण ना मॅडम, बीपी एवढा हाय वगैरे होतो. तर त्याच्या भावाला पण एकदा झालं होतं आणि याला पण झालं होतं की अचानक बेशुद्ध पडले होते ते. हा, मग हे सगळं गुरु ऍसिडिटी, मंगळ, हाय बीपी होणं, गुरु मंगळ, कॉन्स्टिपेशन, ऍसिडिटी. कॉन्स्टिपेशन होणं हे कन्या राशीचं काम आहे. कॉन्स्टिपेशन, शनी मंगळ पोटाच्या स्थानात आहे आणि दृष्टी कुठे आहे तर इकडे आहे षष्टावर, त्याच्यामुळे कॉन्स्टिपेशन पण आहे. आता हा दिसायला कसा असेल, तूळ लग्न आहे, कसा दिसायला असेल सांगा? सावळा असेल का गोरा असेल, कसा असेल, कसं बघायचं? गोरा असेल मॅडम, गोरा दिसायला असणार. सुंदर असेल, गोरा असेल. हा, लग्नेश कोणाच्या राशीत आहे? शनीच्या. हा, म्हणजे सावळा शनीच्या. नसणार. सावळा असेल. सावळा आहे काय का? हा काळा आहे. काळा आहे बघा. अरे बापरे, काळा. म्हणून तो काळा. नाही तर नाही गुरु तर लग्नी आपण होता म्हणतात म्हणजे तो गोरा तूळ पाहिजे. लग्न आहे म्हणजे आणि सुंदर गुरु असेल. आहे. हो हो हो. हा, तसं खूपच काळा आहे. लग्नेशाला खूप महत्व आहे. लग्नेश आणि जिथे बसलाय, आता एकदम लग्नेश मकर राशीत आहे. मॅडम परत एकदा पत्रिका लावा ना, 1 सेकंद फक्त. हा? एकदा बघू द्या, पत्रिका परत एकदा लावा ना म्हटलं. कुठली ही काय लावली आहे? दिसत नाही दिसते मॅडम. दिसते. पत्रिका दिसत नाही तुम्हाला? दिसते. मला हा. नाही दिसत आहे मॅडम पत्रिका, का? काय तुमच्या माहिती.
तुमच्या सिस्टीम मध्ये मोबाईल मध्ये प्रॉब्लेम हे असेल. करा, स्क्रॉल करा, दिसते असं दिसते. फिरवा जरा. दिसतंय मॅडम. हा दिसणार refresh पत्रिका. करा. आता लग्नेश मकर राशीत आहे, व्यवसायाची राशी आहे. कधी ना कधी इच्छा होणाऱ्याला व्यवसाय करायची. लग्नेश कोणाबरोबर बसलाय? बुधाबरोबर, म्हणून कॉम्प्युटरचं जास्त ज्ञान आहे. हे सगळं असं सांगता येतं, कोणाबरोबर कोण बसलाय आणि कोणाला घेऊन बसलाय. बुध शुक्र अफेअर होणार आणि ब्रेकअप पण होणार, कारण इथे शनी आहे, तो मंगळाबरोबर बसलेला आहे, पंचमेश शनी. अफेअर होणार, अफेअर झालेली आहे, पण ब्रेकअप होणार. झालंय काय ग ब्रेकअप? हो, एक होतं ते गेली, ती अमेरिकेला गेली मुलगी. हा, ब्रेकअप कशामुळे म्हटलं मॅडम? शनीची रास आहे म्हणून का? शनी मंगळाबरोबर आहे ना, पंचमेश शनी मंगळाबरोबर आहे. हा हा हा. एकदम बारीक किडकिडीत आहे मॅडम. मिथुनेचा राहू हा पण कॉम्प्युटर याच्यासाठी चांगला आहे. चंद्र मॅडम हा बिघडलेला आहे, त्याच्यामुळे अबोल असणार, कमी बोलेल, आतलं गुपित राखून ठेवेल, ओपन अप नाही होणार. शनीची दृष्टी आहे चंद्रावर, ओपन अप नाही होणार. हा वृश्चिक रास म्हणजे गूढ रास आहे ही. दुसरी लावू कुंडली? मॅडम हा जो तुळेचा शुक्र आहे तो हा, वृश्चिकेत जर असेल तर काय असू शकेल मॅडम? तुळेचा शुक्र हा म्हणजे अशीच पत्रिका आहे आणि तुळेचा तो शुक्र, लग्न शुक्र वृश्चिकेमध्ये म्हणजे सेकंड हाऊस मध्ये, हा तर काय म्हणजे असू शकेल? नाही, मंगळ आणि शुक्र असं धरून प्रेडिक्शन करायचं. अफेअर ठेवणार, मंगळाच्या राशीत आहे, तर बहीण दिसायला कशी कसा असेल पडेल? काय दिसायला सगळं ते मंगळाला धरून प्रेडिक्शन सांगायचं. दिसायला कसा मंगळाच्या आहे राशीत मॅडम? पण मग दिसायला सेकंड दिसायला हाऊस दिसायला कसा आहे? दिसाय दिसायला नाही, सेकंड हाऊस मध्ये आहे ना तो, तर हा, मग मग धनाच्या बाबतीत. हॅलो. धनाच्या बाबतीमध्ये शुक्र इकडे चांगला, पण फॅमिलीसाठी स्त्रिया दुःखी होणं, कारण शुक्र धनस्थानामध्ये तेवढा चांगला नाहीये. मुलगी परत घरात येणं, मुलींची दुःख, बहिणींची दुःख, बहिणीची जबाबदारी, हे सगळं शुक्र तिथे खराब होतो. ओके. वृश्चिकेचे कुटुंबाची म्हणून का दुःख मॅडम? नाही, शुक्र असा पण धनामध्ये थोडासा त्रासदायक, पैशासाठी चांगला देणार, कारण शेवटी तो धनाचा तिकडेच स्वामी आहे. पण तिकडे थोडस, किंवा बहीण गुपित ठेवणं, बहीण गुपित ठेवणार, सगळं वृश्चिकीचं जे जे प्रेडिक्शन आहे ते सगळं सांगायचं. पण तसा तो मॅडम स्थानबली आहे, म्हणजे वृषभ रास असतो तानबली आहे तरी तो आलं. ईशान्येकडे जातो, कुटुंबाचं दुःख देतो. अच्छा, बहिणींचा, खास करून स्त्रियांचं दुःख. ओके. मॅडम मिनीचा शुक्र असला धनात तरी पण असं होईल का? मग मिनीचा शुक्र मिनेचा शुक्र आहे ना, खूप फसवा शुक्र आहे, फसवा. धनात. मिनेचा शुक्र असा वाटतो, पण खूप फसवणारा शुक्र आहे हा, फसगत. म्हणजे नीट प्रेडिक्शन बघून नीट सांगायचं कुठे आहे तो. रेवती चतुर्थ चरणात आहे शुक्र, तर चांगला नाही. कुठे बसलाय स्थान, त्याला कुठलं आवडलंय स्थान, स्थानबली आहे का ते पण बघायचं. म्हणजे कलेच्या दृष्टीने खूप चांगला आहे रेवती मधला. नृत्य, भरतनाट्यम, सगळं सगळं, कथक बिथक सगळं करणार आहे शुक्र तो, मिनेचा शुक्र. पैशाला धनाला चांगला, पण इलिगल अफेअर करणारा, अफेअर ठेवणारा. रेवती 4 मॅडम तुम्ही म्हणाला, तर ते गंडांतर पण आहे, मग त्याचा काय फरक पडेल? शुक्र हा, गंडांतर. मग तो तिथे नुकसान करतो ना. 86च्या कुंडलीमध्ये राहू रेवती चतुर्थ चरणात आहे, तर त्या लोकांना विचारा किती त्रास आहे. जिथे बसलाय ना तिकडे त्रास आहे. समजा चंद्राच्या सप्तमात राहू रेवती चतुर्थ चरणात आहे, तर नवऱ्याचे सगळे 80 लाख रुपये लॉस झालेली कुंडली आहे. चंद्राच्या सप्तमात रेवती चतुर्थ चरण, एक तिचं डिवोर्स झाला, दुसरं लग्न केलं आणि दुसरं टिकलंय, पण त्याचा लॉस 80 लाख रुपये लॉस झाला रेवती चतुर्थ चरण. मॅडम पूर्वा आणि भाद्रपद पोटाचे नक्षत्रात त्रास. असेल तर? कुठला ग्रह पण? शुक्र, राहू राहू राहू. अच्छा. 86च्या कुंडलीमध्ये बघा, राहू रेवती चतुर्थ चरण. मॅडम राहू रेवती मिनेचा चतुर्थ चरण मध्ये चांगला नाही. मॅडम मिनेचा शुक्र पूर्वा भाद्रपदामध्ये असेल तर? पूर्व भाद्रपदामध्ये ठीक आहे. आणि उत्तर भाद्रपद तो पण तिकडे शनी जर ठीक तो असेल शुक्र ना? लँग्वेजेस साठी, पूर्व भाद्रपदा लँग्वेजेस साठी चांगला आहे. अच्छा. आणि उत्तर भाद्रपदामध्ये शनी उत्तर देवता. भाद्रपदामध्ये पण पहिलं चरण वाईट आहे उत्तर भाद्रपदाचं.
अच्छा. दुसरी लावा मॅडम. दुसरी 8:30 गुत्ती. झाले. हा, थांबा हा. दुसरी गुत्ती. मॅडम उत्तरा भाद्रपदामध्ये तर तिन्ही योग तारे जे ते तारे जे आहे ते खराबच आहे ना. कुठले? उत्तरा भाद्रपदाचे हा, हो हो. पहिलं चरण वाईट आहे. पहिलं चरण आहे, दुसरे चरणावरचा तारा खराब आहे, तिसरे. ते थोडस अंधश्रद्धाकडे जाणार आहे. हेलो मैडम. हाँ हाँ मैडम, शुक्र अगर कृतिका नक्षत्र का होता है नहीं तो नहीं वो नहीं। उसका टूट जाता है क्या मैरिज लाइफ? हाँ, शादी टूटता है। अच्छा, क्योंकि मैंने कल पढ़ा था, इसके लिए मैंने आपको पूछा। शुक्र कृतिका में अच्छा नहीं है. अच्छा. कृतिका म्हणजे टू कट. हाँ. तिथे कट करणार. अच्छा, मगर वो सप्तम स्थान में नहीं होगा और पंचम स्थान में रहेगा तो भी? हाँ, तो अफेयर में ब्रेक, बहुत सारे ब्रेक, और इसमें म्हणजे मिसकॅरेज जास्त होणार. पंचमात कृतिका अग्नीचं नक्षत्र आहे. तिथे अग्नी पोटामध्ये एवढी असते की राहणारच नाही गर्भ. कारण भयंकर अग्नी आहे. 100 सूर्य राहील एवढा अग्नी आहे त्याच्यात. त्याच्यामुळे ते पोटामध्ये गर्भच राहत नाही. ओके मॅडम, थँक्यू मॅडम. काही काही लग्न पण झालेली नाहीये पंचमात कृतिका नक्षत्र असेल तर. आता ही कुंडली आहे 6-8-89, 13-28 मुंबई. मांदीजी. मॅडम 6 ऑगस्ट ना? हा, 6 ऑगस्ट 1989, 13-28 मुंबई. आता इथे नक्षत्र बघा, तुळ लग्न आहे. हिचं पण तुळच, याची बायको आहे हा ही. तुळ लग्न आहे हिचं. विशाखाचं 3रं चरण. एकतर विशाखा हे युट्रस साठी फायब्रॉइड निर्माण करता, सिस्ट निर्माण करतं विशाखा, कारण गुरुचं नक्षत्र आहे त्याच्यामुळे सिस्ट तयार करतो. नंतर कर्क आश्लेष आहे. आश्लेषा नक्षत्रात रवी आहे. मघामध्ये मंगळ, बुध मघामध्ये आहे. आद्रामध्ये गुरु आहे. ऑपोजिट मूळ हर्षल आहे. गुरु आद्रा, ऑपोजिट मूळ. नंतर केतू मघा. हे अशी सगळी नक्षत्र आहेत. तर मघा नक्षत्र हे थोडं संतती द्यायला बरोबर नाहीये. हे कारण ह्याचं आराध्य वृक्ष पण वड आहे. तर वडाच्या झाडाखाली झाडं जगत नाहीत. याचा अर्थ असा होतो की छोटी छोटी झाडं जी आहेत ती वडाच्या झाडाखाली जग, म्हणून वडाला प्रदक्षिणा घालायला सांगतात मूल होत नसेल तर. तर मघा आणि पितरांचा दोष असतो. पितर ही त्याची देवता आहे, त्याच्यामुळे पितरांचा दोष असतो. इथे ही थोडीशी पितरांची साठी चापित आहे. कारण कुटुंबेश जो आहे तो मंगळ मघा नक्षत्रात आहे, केतुयुक्त आहे. आता इथे लग्न बघितलं तर लग्न तूळ आहे आणि रास कन्या आहे. लव्ह मॅरेज आहे, कारण चुलत आते बहीण, घरच्यांचा विरोध होता. हे लोक भाऊबीज पण करायचे आणि अचानक प्रेमात पडले. तर चंद्रकुंडलीकडून बघितलं तर चंद्रकुंडलीचा पंचमे शनी आणि गुरु एकमेकांच्या दृष्टीत आहे. तुळ लग्न, लग्नी शुक्र. लग्नेश जो शुक्र आहे तो बुध मंगळ केतू. कोणी त्या 2 कुंडल्या जर आपण बघितल्या तर कोणी पहिलं प्रपोज केलं, कोण मागे लागलं असेल जास्त, सांगू शकता? ही मुलगी लागली असेल. हा, बरोबर. ही थोडीशी लबाड आहे. बुध मंगळ डॉट युती. मंगळाची दृष्टी वाचस्थानावर आहे आणि बलवान मंगळ बलवान राशीला बघतोय, म्हणजे किती वाचाळ असेल ते बघा. आणि शिवाय बुध मंगळ स्वभाव चांगला नाहीये. शुक्र हा बिघडलेला आहे पूर्ण, लग्नेश आहे. आता ही दिसायला कशी असेल सांगा बघू. हा, दिसायला छान आहे, खूप सुंदर आहे. खळ्या पडतात, कुरळे केस आहे. बुध हा कुरळे केस देतो. हा, बुध नेहमी रुबाबदार आहे का मॅडम? रुबाबदार आहे. हा, सगळं चांगलं आहे. दिसायला चांगली आहे. खळ्या पडणं गालावर वगैरे सगळं आहे. सुंदर आहे दिसायला.
आणि पण शुक्र हिचा बिघडलेला आहे. शुक्र बुध मंगळ केतूने बिघडलेला आहे. कुटुंबेश आहे तो मंगळ केतू युक्त. आता हे सगळे मघा नक्षत्रात आहे आणि त्याची पंचमावर दृष्टी आहे. म्हणून मंगळाची दृष्टी पंचमावर असेल तर मिसकॅरेज होतच होतं. आणि तो मघातला मंगळ आहे त्याच्यामुळे मिसकॅरेज आहे. कुटुंबेश मंगळ पण मघा नक्षत्रात. इथे गुरु आद्रा आहे. गुरु पण आद्रा नक्षत्रात मूळ देत नाही हा. तो कुठून झालेला आहे ते बघायचं. आता गुरु इथे आद्रा ऑपोजिट मूळ आहे हर्षल. तर हा कुठून झालेला आहे तर एकतर तृतीय स्थानातनं आणि वडिलांच्या स्थानातनं झालाय तर वडिलांसाठी इथे वाईट आहे. दुसरं म्हणजे चंद्रकुंडलीकडून बघायचं कुठून झालेलं आहे. चंद्रकुंडलीकडून चतुर्थ दशम चतुर्थ आणि दशम मधलं झालेलं. आणि पंचमेश जो आहे पंचमेश शनी. चंद्रकुंडलीचा पंचमेश पण शनीच आहे आणि हा पण शनीच आहे. तर शनी बिघडलेला आहे बघा. शनी हर्षल नेपच्यून युक्त आहे. चंद्रकुंडलीचा पंचमेश शनी हा आद्रा ऑपोजिट मूळ असा झालेला आहे. चंद्रकुंडलीचा पंचमेश शनी हा आद्रा ऑपोजिट मूळ असा आहे. शनीची दृष्टी चंद्रावर आहे 10वी. तिचा गुरु धनु नवमांशातला आहे. गुरुची दृष्टी पंचमावर आहे. शनीची दृष्टी पण पंचमावर आहे. मंगळाची दृष्टी पंचमावर. पंचम स्थान खराब आहे शनी मंगळाने. राहू जो आहे इथे बसलाय तो शनीच्या राशीत आहे आणि मंगळाच्या नक्षत्रात आहे. मार्केशाच्या मंगळाच्या नक्षत्रात आहे राहू. राहू धनिष्ठातला आहे. धनिष्ठाचं तिसरं चरण आणि मंगळ केतू युक्त. हा शनीसारखं फळ देणार आणि नक्षत्राप्रमाणे मंगळासारखं फळ देणार दशेला. मंगळ केतू युती आहे आणि ज्या राशीमध्ये राहू बसलाय पंचमात त्याचा अधिपती शनी हा पूर्ण खराब आहे मंगळ. तर तो पंचमाचं फळ असं देईल. रवी जो आहे रवी कालपुरुषाच्या कुंडलीनुसार रवी पंचमाचा अधिपती. रवी हा आश्लेषा नक्षत्रात आहे कर्क राशी. आश्लेषाचं दुसरं चरण. सप्तमेश मंगळ मघा नक्षत्रात. पण हिचं मॅरिड लाईफ कसं आहे सांगा. चांगलं असणार की नाही. कारण कोणाची दृष्टीच नाहीये इथे पंचमावर सप्तमावर. त्याच्यामुळे मॅरिड लाईफ ठीकठाक आहे. पण हिचं होल्ड जास्त आहे कारण सिंह राशीत सगळे ग्रह आहेत. डॉमिनेंट कोण आहे ही डॉमिनेंट आहे त्याच्यापेक्षा. पण मॅडम सप्तमेश मंगळ केतू युक्त त्याच्यामुळे मॅरिड लाईफला प्रॉब्लेम नाही. हा पण त्याच्यावर दृष्टी नाही आहे ना कोणाची सप्तमावर. बलाबल कसं बघायचं. दृष्टी आहे का सप्तमावर. चंद्रकुंडलीचा सप्तमेश गुरु आहे त्याच्यावर शनीची दृष्टी आहे. पण ह्याच्यावर चंद्राच्या सप्तमावर मंगळाची दृष्टी आहे. मंगळाची दृष्टी आहे. हा 8वी दृष्टी आहे. चंद्रकुंडलीच्या सप्तमावर मंगळाची दृष्टी आहे. त्यामुळे डबल मंगळ झाला ना म्हणून बायकोचं वर्चस्व असणार आहे. हा ह्याचा मंगळ झाला ना मेषेतला. मेषेचा ते मंगळाचं हे वाढलं ना पॉवर तेवढी त्यामुळे वर्चस्व जास्त असणार. नाही पण इथे दृष्टी नाहीये ना तो सप्तमावर. आणि सप्तमातला आहे नवऱ्याचा असायला पाहिजे. हा मंगळ केतू युक्त आहे. बायकोची हा हा मंगळ केतू युक्त काय सांगाल तुम्ही. त्याला बळ नाहीये नवऱ्याला. काहीतरी प्रॉब्लेम आहे ना नवऱ्यामध्ये. तो निघाला ना प्रॉब्लेम. मंगळ केतू युक्त आहे त्याच्यामुळे नवऱ्यामध्ये प्रॉब्लेम आहे. हेल्थ इश्यू. ज्या राशीमध्ये ग्रह बसले त्याचा अधिपती रवी हा आश्लेषा नक्षत्रात आहे. सप्तमेश मंगळ मघा नक्षत्र आणि शिवाय केतूच्या युतीत. 6/6/2015 लग्न झालं. 2015 गुरु कुठे होता. कर्केत होता. आणि दृष्टी कुठे होती त्याची सप्तमावर इकडे. दशा मॅडम राहुल मध्ये केतूची दशा होती.
हा, राहू मध्ये केतूची होती. राहू पंचमात. आणि रवी चंद्रकुंडलीच्या सप्तमावर गुरुची दृष्टी होती. कर्केत गुरु होता, चंद्रकुंडलीच्या सप्तमावर गुरुची दृष्टी होती, तेव्हा विवाह झाला. आणि केतू अंतर्दशा म्हणजे सप्तमेश केतू युक्त आहे, म्हणून केतूच्या अंतर्दशेत विवाह. केतूच्या अंतर्दशेत लग्न झालं. तो केतू कारण सप्तमेश केतू युक्त आहे ना, म्हणून हा. सप्तमेश मंगळ. हम्म. मॅडम त्याच्या रवीवर हिचा राहू आहे, त्याचा काय परिणाम असेल? तिच्या रविवर हिचा राहू. हिचा राहू आहे. हा. हा, तो चांगला नाहीये, ते पण बघायचं. तिच्या रविवर राहू आहे का, तर ते पण बरोबर नाहीये ऍक्च्युली. आता 9 वर्ष झाली, 2015 पासून आतापर्यंत 9 वर्ष झाली, मूल नाहीये. 7 वेळा मिसकॅरेज झालं. आता फेब्रुवारी 2023 ला गुरुमध्ये मंगळ विदशा होती, गुरु अंतर्दशेत मंगळ विदशा होती, तेव्हा मिसकॅरेज झालं. आणि त्यावेळेला मंगळ होता वृषभेत, अष्टमात होता इथे. आणि हा मंगळ, अष्टमातला मंगळ, त्याने कोणाशी केंद्रयोग केला? शुक्र मिसकॅरेज बुध का झालं? मंगळ शुक्र बुध मंगळ केतू. हा, सगळ्यांशीच मंगळाने एकदम. मंगळाशी केंद्रयोग केला, मंगळाने राहूशी केंद्रयोग केला पंचमातल्या. त्यावेळेला मिसकॅरेज झालं. आणि मंगळाची जी दृष्टी होती ती शनीवर होती. इथे पंचमेश शनीवर होती. वृषभेतून पंचमेश शनीला बघत होता म्हणजे. कारण हेल्दी स्पर्म नाहीये, त्याच्यामुळे ते मिसकॅरेज सारखं होतंय. आता एक कारण आहे, आता हिचं एक वय 35 आहे, तर हिला आपण असं सजेशन करू शकतो की तिने जर डोनेट केलेले स्पर्म याच्यामध्ये, एक चांगली गोष्ट आहे की ती प्रेग्नेंट राहते, पण हेल्दी नसल्यामुळे ती मिसकॅरेज होते. तर डोनेट केलेले स्पर्म डोनर कडून ते स्पर्म हिच्यामध्ये टाकले तर त्यासाठी खर्च आहे जरा, पण ते तर होऊ शकतं. कारण हिचं वय तसं 35 आहे अजूनही, म्हणजे होऊ शकतं हिला. तर गुरुमध्ये शनी अंतर्दशा येईल, गुरुमध्ये शनी अंतर्दशा येईल. शनी पंचमेश आहे 2025-26 ला. दाखवू काय दशा तुम्हाला? मॅडम, पण वृश्चिकेचा मंगळ म्हणजे युट्रेस आपण म्हणतो, तर तो हा, केतुयुक्त थांबा, आहे. पण ती रास खराब झालेली नाही ना इकडे. हम्म. युट्रसच्या 2 राशी जी आहे त्या हो. मंगळाची दृष्टी आहे त्याच्यावर मघातल्या. हो. तिच्या युट्रस मध्ये तर आहेच प्रॉब्लेम, तो तर आहेच, त्याच्यात काय वादच नाहीये. पण तरी पण जर समजा एक चान्स घेऊन, जर मिथुनेत गुरु आहे, मिथुनेत गुरु आहे ना, मिथुनेत गुरु बरोबर. गेला 2025-26 ला, तर दृष्टी पण इथे येईल. आणि कुंभेमधला शनी जो आहे तो शनीची अंतर्दशा असेल, पंचम स्थान ऑपरेट होईल. त्यावेळेला जर तिने डोनर कडून हे केलं, खर्च केला, तर होऊ शकते हिला. फक्त त्यावेळेला जर फिलअप करताना मंगळाचं गोचर बघायचं. मंगळाचं गोचर पंचमाला लागलं नाही पाहिजे, जसं केंद्रयोग पण नाही झाला पाहिजे. अशा वेळेला फिलअप करायचं, तर होऊन जाईल. नवमोशामध्ये पण बघितलं तर गुरु बघा, मुश्किल आहे होणं, आणि ती लोक मॅडम, पण त्याच्या पंचमावर ह्या दोन्हींची दृष्टी आहे ना, मंगळ आणि शनी, त्यामुळे प्रॉब्लेम त्यामुळे आहे. ते मिसकॅरेज होत आहे. म्हणजे कोणताही असला सोम तरी पण पण प्रॉब्लेम आहे गुरु ना. एक आहे की गुरु धनुच आहे, त्याच्यावर मंगळाची दृष्टी आहे. तर दोघांच्याही गुरुवर मंगळाची दृष्टी आहे नवमोशात. तर खर्च करून जर केलं तर होऊ शकतं. शुक्र राहू युती पंचमात आहे, शनीची दृष्टी परत इथे पंचमावर आहे नवमोश कुंडलीमध्ये. तर उशिरा काय होईना तर झालं तर लेट. पण एक चांगली गोष्ट आहे की ती प्रेग्नेंट राहते, नाही राहत असं नाहीये, पण ते मिसकॅरेज होत आहे कारण ते हेल्दी नाहीये. मॅडम, शनी मंगळासाठी शनी उपासना आणि गणपतीची उपासना वगैरे सांगितली तर नाही म्हणत? ह्याच्यामध्ये 6-7 लाख रुपये खर्च होतील. डोनर कडनं घेऊन सोम. एक तर हिने तर्पण विधी करायचा, मघा नक्षत्र आहे म्हणून.
मघा नक्षत्रासाठी तर्पण विधी करायचा आणि गुरुचरित्र वाचायचे, गुरु चांगला करायला. आता हिला थायरॉइड पण आहे आणि एक पोटाकडे ऑपरेशन पण झालेलं आहे हिचं. मंगळाची दृष्टी येते, म्हणजे खालच्या बाजूला आहे ना, खालची साईड येते ना ही थोडीशी, तर इथे पोटाकडे थोडं ऑपरेशन पण झालेलं आहे. शुक्र इथे, शुक्र पण मॅडम खराब आहे. तर्पण विधी स्त्रीने केला तर चालतो? काय ते? हो चालतं चालतं हं. चालतं. रोज करायचा किंवा मग 40 दिवस करायचा किंवा मग अमावस्येला करायचा. थँक्यू. आता इथे बुधमंगळ डॉट युतीमुळे स्वभाव चांगला नाहीये आणि घराण्याचा दोष आहे. वडील हिचे रेल्वेमध्ये आहेत आणि आई खादीग्राम मध्ये आहे. बुधाच्या राशीत आहे, त्याच्यामुळे बीएससी आहे. पैशाला कुंडली चांगली नाहीये, कारण धनेश जो आहे तो मंगळ केतू युक्त आहे. पैसे जेमतेम कमवते, फॅमिलीमध्ये पॉलिटिक्स खेळते, खोटं बोलते, बुध मंगळ आहे. खोट्याचं म्हणजे खऱ्याचं खोटं, खोट्याचं खरं असं सगळं बोलणं तरबेज आहे. म्हणजे दुसऱ्याचा अपमान करणं, मंगळाची दृष्टी धनावर आहे, हे सगळे असे प्रॉब्लेम्स आहेत. तर मूल तर होणार नाही, हिला शक्यच नाहीये, पॉसिबल नाहीये. पण तरी एक चान्स समजा घेतला तर हा एक उपाय आहे की दुसऱ्याचं स्पर्म टाकून केलं तर. गुरुची दृष्टी आहे पंचमावर. म्हणजे भोगून झालेलं आहे. जे शनी मंगळाने दृष्टीने जे भोगायला लावलं ते भोग सगळे भोगून झालेले आहेत. मांदी पण मॅडम धनुमध्ये मांदी पडली आहे ना, हा मांदी. हा गुरुवर मांदी. गुरुवर पडले हा धनुराशीत. मॅडम महादशा कुठली चालू आहे? मांदी स्वामी गुरु आहे. महादशा कुठली बरं. चालू आहे? महादशा दाखवतो तुम्ही. गुरुची आहे. गुरुचीच आहे महादशा. गुरुमध्ये शनी. गुरुमध्ये शनी आहे, पंचम स्थान ऑपरेट होणार आहे. गुरुमध्ये शनीमध्ये शनी. गुरुमध्ये शनी आहे, तर इकडे तेव्हा मिथुनेमध्ये गुरु जाईल, तेव्हा दृष्टी येईल. त्यावेळेला केलं तर पण खर्च करावा लागेल. पण मग दत्तक घेतलं तर मॅडम? दत्तक घेतलं तरी चालेल, पण होणार नाही असं, नॅचरली नाही होणार, तिच्याकडून नाही होणार. त्याचा प्रॉब्लेम आहे ना त्याचा. मॅडम दत्तक कुठल्या स्थानावर म्हणून आहे ना, बघायचं? कधी आधी कुंडल्या दाखवायच्या. आधी कुंडली बघितली ना तर खूप वेळ झाला तर वय पण निघतं ना, तेवढं हेल्दी राहत नाही ना युट्रस. मॅडम दत्तक योग कुठल्या स्थानावर बघायचं? दत्तक पण पंचम, गुरु चांगला असेल ना तुमचा धनुचा वगैरे, तर तुमच्या हातामध्ये दत्तक का होईना मूल येतं. जर तुमचं बाकीचं सगळं बिघडलं असेल, पण गुरु समजा आता सिंचाच कुंडलीमध्ये गुरु शेवटी धनु नवमाशात आहे, तो मूल येणार, मूल होणार. कुठेही नाही, गुरु शेवटी धनु नवमाशातला आहे. नवमाशात मंगळाच्या दृष्टीत आहे, तो खर्च करायला लावणार तिला. लॉस होणार, पैसे मुलासाठी संततीसाठी लॉस होणार पैशाचा. गुरु पण शनीच्या दृष्टीत आहे. आद्रा ऑपोजिट मूळ आहे. आद्रा मधला गुरु नाही, मूल देत नाही, कधी कधी देतच नाही, म्हणजे बहुतेक असं बिघडलेलं असेल तर नाहीच. असं आद्रा ऑपोजिट मूळ नाही होत. तिच्यात पण दोष आहे, त्याच्यात पण दोष आहे. त्याच्या भावाला पण नव्हतं ना, तर तो साई चरित्र त्यांचं पारायण करतो आणि तो खूप मोठा साई भक्त आहे. तर शेवटी कोण? त्याचा भाऊ, तर त्याला झालं मूल. हा आता त्याचं पण लग्न तेव्हाच झालं होतं, आता 2 वर्षाचा होईल त्याचा मुलगा. हा आणि ह्यांना अजून झालं नाही, पण हा खूप देवभक्त आहे, सगळं करतो. पण ही अजिबात म्हणजे तेवढं इंटरेस्ट नाही घेत, करायचं म्हणून करते. हिचा गुरु आग्रा मधला आहे ना, त्याच्यामुळे तेवढं धर्माला एवढं हे नाहीये तिचं. गुरु पण राहूच्या त्रिकोणात आहे, शनीच्या दृष्टीत.
चंद्रावर शनीची दृष्टी आहे. चंद्र बुध रवीचा परिवर्तन योग आहे. मॅडम मगाशी जे तुम्ही सांगितलं ते आत्याची मुलगी वगैरे, तर ते मग ह्यांच्या ह्याच्यावरनं पण आपल्याला अपोजिट साईडनी पण क्रॉस व्हेरीफाय करता येतं? हा, आता आत्ते भाऊ झाला ना, आत्याची मुलगी ती होती ना. हा हा. तो मामे भाऊ. मामे भाऊ, हा मामे भाऊ झाला, मामाचा मुलगा. तर मामा आपण षष्ठ स्थानावरून बघतो आणि त्याचा मुलगा म्हणजे पंचम बघायचं तर दशम स्थान येईल. पण इथे भावासाठी कारकग्रह मंगळच आहे ना, तो केतुयुक्त झालाय. ओके. म्हणजे याच्यामध्येच प्रॉब्लेम आहे. सप्तमेश मंगळ केतुयुक्त. तिला भाऊ नाहीच आहे ना सक्का. हिला भाऊ नसणारच. कसं असेल, मंगळ केतू मघा नक्षत्रात भाऊच देणार नाही. तिला फायब्रॉइड पण होते मॅडम. फायब्रॉइड तेच ना, युट्रस. मी बोलली ना पहिल्यांदाच, विशाखा नक्षत्र बिंदू आहे ना, विशाखा फायब्रॉइड देतं ना. आणि उत्सेकित आहे ना त्याच्यामुळे. मूळ लग्नाचा बिंदू विशाखा फायब्रॉइड देतं. चंद्र शनी पण अंशात्मक केंद्र योग आहे यांचं. हो, त्यामुळे मानसिकता पण ह्या मुलीची बरोबर नसेल ना असं. हा, शनीची दृष्टी चंद्रावर, चंद्र शनी हा. केंद्र आणि केंद्र योग पण आहे, अंशात्मक हा, केंद्र योग. अंशात्मक केंद्र योग. मानसिकता चांगली नाही, आई चांगली नाही. मेन म्हणजे आईची स्थिती चांगली नाही. आई स्वभावाने पण थोडी खराब आहे, खराब असणार. बरोबर. पॉलिटिक्स पॉलिटिक्स आहे मॅडम. हा, मग ते सगळं असं बघून सांगायचं कुठल्या नक्षत्रात आहे, कुठल्या राशीत आहे आणि कोणाची दृष्टी आहे. शनी कोण म्हणून बघतोय, कुठला आहे. चंद्र इथे रवी आश्लेषा मधला, कर्क रास दूषित आहे आश्लेषा. आता इथे आश्लेषा समजलं तरच लगेच कळतं. आश्लेषा आलं की स्वभाव एकदम अप्पलपोटी. माझं माझं, तुझं पण माझं, माझं आहे ते माझं, तुझं आहे ते पण मला हवं. दुसऱ्यांचं काय चालतं, दुसऱ्यांकडे डोकावणं. जे तुझ्याकडे आहे ते मला हवं. बरोबर ना ग? असंच असेल ना? अगदी बरोबर. हा, मग हे जे आश्लेषाचा स्वभाव आहे. जावेकडे कुठलेही जे आहे ते नक्षत्रांचे सगळं स्वभाव हवं. तुम्हाला, कारण देवता काम करते तिकडे. नाग सर्प देवता आहे, तर सर्प ही अशीच विष विष पेरणं. म्हणजे हो, म्हणजे उगीच एकाचं काय बोललं ना तर दुसऱ्याला जाऊन दुसऱ्याला सांगायचं जाऊन लांब सांग, लांब. हे दुसऱ्याला म्हणजे जाऊन सांगणं हे काम कोणाचं आहे? बुधाचं आहे. गांडूळ असेल ना तर साप होता म्हणून हा, सांगायचं. तसं आहे. कन्नीचं चंद्र आहे, ही पण हो, तशीच आहे. ही पण एकाचं दुसऱ्याला, दुसऱ्याचं तिसऱ्याला सांगत असणार. हे सगळं सायकोलॉजी कळते बरोबर. म्हणजे आपणच शहाणे असल्यासारखं बोलायचं. हा, म्हणजे पत्रिका बघितल्यावर तुम्हाला सायकोलॉजी कळली पाहिजे. एक चंद्रावरनं कळते, बुधावरनं कळते सायकोलॉजी माणसाची कशी आहे, कसा वागेल, कसा बोलेल, हे सगळं कळतं. तर तुम्ही म्हणजे नीट एकदम राशी, ज्या राशीमध्ये बसलाय त्याचे गुण, नक्षत्रांचे गुण, देवतेचे गुण सगळं मिळून कॉम्बिनेशन करून मग सांगायचं. मॅडम आश्लेषाचं कितवं चरण म्हटलात तुम्ही? अप्पलपोटी स्वभाव तो? सगळे सगळे आश्लेषाचं दुसरं चरण आहे. हा हा. आश्लेषा नक्षत्र थोडं चांगलं नाही, म्हणजे सगळं आपल्याकडे लक्ष वेधून घेणारं, नाहीतर मग नौटंकी करणं, रडून दाखवणं. कारण कर्क रास आहे ना, ते मिळवायसाठी रडून दाखवणं, डोळ्यातनं पाणी काढणं आणि मग रडून मग सगळं मिळवणं, इमोशनली मिळवणं. खूप रडून दाखवतात, समाधानी नाही अजिबात. आता तरी ती अशी मोठी झाली, पण लग्ना अगोदर पण ती काय करायची, पाहुणे आले, सगळे आले ना, ती मुद्दामून जोरजोराने जोरजोराने बोलायची सगळ्यांमध्ये. असं म्हणजे काही सांगायचं म्हणजे माझं ऐका असं. ठीक आहे मॅडम, या लग्नालाच चंद्र शनी युती जर मेषमध्ये असेल तर त्याचा काय इफेक्ट होईल याच लग्नाला? कारण मेषेमध्ये मेष चंद्र रास शनी म्हणजे युती. हा, मेषेत शनी ना? नीचीच होतो ना मेषेत. हा, मग भावाला त्रासदायक आहे आणि प्रॉपर्टीसाठी त्रासदायक आहे. एक तर भाऊ नसणार, किंवा भाऊ असला तर आपल्या समोर, डोळ्यासमोर भाऊ जातो.
मेषेचा शनी. आणि आईला वगैरे हा परत आईला, चंद्र शनी आई युती असेल चंद्र तर शनी. आता बघा तिथे 3 नक्षत्र येणार, अश्विनी येणार, भरणी येणार आणि कृतिका एक चरण येईल. हो बरोबर. तर हो अश्विनी, भरणी आणि कृतिका. अश्विनी मध्ये असेल तर मायग्रेन असेल आईला वगैरे. कोणाच्या घरामध्ये कोणाला विचारायचं ब्रेन हॅमरेज कोणाचा झालाय का, तर कोणीतरी सापडतो एक तरी घराण्यामध्ये. तर अश्विनी मधलं फळ वेगळं आहे, भरणीतलं वेगळं आहे, कृतिकातलं वेगळं आहे. भरणीचं चंद्र असेल तर तिथे मग मला भरणीतला काय चंद्र त्याची यमदेवता आहे. हो भरणीतला चंद्र ठीक आहे तेवढा, पण हो तो पण चांगला आहे, व्यवस्थित आहे, असं काय हे नाही आहे. पण भरणी पण कसं आहे नक्षत्र ते मनुष्यगणी नक्षत्र आहे, रजोगुणी नक्षत्र आहे. म्हणजे तिथे मेहनत आहे, हाव आहे पैशाची. म्हणजे रजोगुणी म्हणजे दोन्ही आहे, म्हणजे सत्वगुणी पण आणि रजोगुणी मध्ये आहे तो. म्हणजे बॅलन्स आहे त्याला. मनुष्यगणी नक्षत्र आहे पण त्याच्यामुळे. चंद्र शनी युती असल्यामुळे ते काय मानसिक त्रास वगैरे त्या व्यक्तीला होऊ शकतो का असं? नक्कीच, प्रश्नच नाही. चंद्र हं, शनी म्हणजे आता जर मेषेमध्ये शनीची दृष्टी तिकडे आहे. आता हं, बघा 2023 पासून कशी वाट लागली असेल. म्हणजे चंद्राला दुःख व्हायला, आणखीन आणखीन कुठलंही काम न होणं, आदळआपट होणं, म्हणजे कुठलीही गोष्ट नीट व्यवस्थित न होणं, कारण चंद्राला दुःख होणं. त्यासाठी त्याच्यावरती संकट ओढवतात चंद्र शनीवर. म्हणजे चंद्र त्याच्यात पण चंद्राच्या पुढे शनी असेल तर चंद्र म्हणजे शनी हा समजा ट्रक आहे मोठा, आणि हं, चंद्र त्याला साईड देत, शनी ट्रक साईड देत नाहीये त्याला जायला चंद्राला. चंद्र फास्ट ग्रह आहे, फास्ट मुवमेंट करणारा ग्रह आहे, आणि शनी हं. तिथे मंद स्लो ग्रह आहे, आणि तो पुढे जायलाच देत नाहीये त्याला, कारण ट्रक आहे तो मोठा. तर त्याला ते पुढे जायला न दिल्यामुळे त्या चंद्राला नेहमी सतत दुःख होत राहणं, आंतरिक दुःख, सतत दुःख होणं. आणि त्याच्यावर परत शनीची आता दृष्टी. मग ते मंगळ त्रास. कुठे आहे पत्रिकेत हा मॅडम? नाही, त्यांना म्हणलं मंगळ कुठे आहे, म्हणजे शनी आणि मंगळ चंद्र युती आहे, शनी चंद्र पंचमामध्ये शनी इथे असेल तर मंगळाची पण हे बघायची बघायला पाहिजे. हा, पोझिशन ती कुठे कुठे आहे? आहे. मंगळ पंचमामध्ये आहे सर. पंचमामध्ये मंगळ आहे आणि शनी चंद्र सप्तमामध्ये आहे. आता मंगळावरनं शनी जातोय म्हणजे, हा हो मंगळावरनं आणि शनी शनिवरनं चालू मंगळ. हो, त्रासदायक आहे. काय झालं आता 23 पासून प्रॉब्लेम्स? काय झालं ते काय माहिती नाही मॅडम, आपल्याला मी जस्ट हा, विचारते असं. अच्छा, हा प्रॉब्लेम्स होणार. प्रॉब्लेम होणार. पण तेच म्हणते, म्हणजे आईला वगैरे प्रॉब्लेम का मुलाला, त्या स्वतः म्हणजे त्या व्यक्तीला प्रॉब्लेम की आईला प्रॉब्लेम मग असं? चंद्र कुठल्या भावाचा अधिपती आहे? दशमेश पण आहे तो. हा दशमेश दशमेशच शनी आहे. हो कुंडली. हो, हा. याच तर लग्नाची आहे पत्रिका वडिलांना म्हणून याच तर. प्रॉब्लेम, लग्नाची कुंडली. हं. तर वडिलांना प्रॉब्लेम. दशमेश दशमेश म्हणून वडिलांना पण त्रास होईल, वडिलांना वडील आणि आईला आहे. दोघांना होईल ना. आईला पण होईल. कर्क येते म्हणून आईला पण. हा तर आईचं आता ऑपरेशन झालंय मॅडम, त्याचे युट्रेस काढलंय. हा, मग बरोबर आहे. हा भावाला पण प्रॉब्लेम. आता तो कुठल्या नक्षत्रात आहे? आता सप्तम स्थान पण हे युट्रसचं स्थान आहे. तर जसं तूळ रास इकडे बघतो ना, तसं हो सप्तम स्थान युट्रसचं आहे. तर हो चंद्र शनी जर केतूच्या नक्षत्रात असेल, अश्विनी नक्षत्रात, तर हमखास युट्रस निघणार. नाही, भरणी नक्षत्रामध्ये. हा, भरणीतला आहे ठीक आहे, तरी पण युट्रसचा प्रॉब्लेम येणार तो. मग तूळ रास पण चेक करायची, तूळ आणि वृश्चिक त्याच्यामध्ये जर ग्रह असतील तर हं. प्रॉब्लेम करेल. पण मॅडम ह्याच्या बरोबर जर गुरु असेल तर मात्र, मग आता गुरु आहे त्याच्या बरोबर, चंद्र शनी आणि गुरु आहे असं आहे सप्तमामध्ये. तर गुरु असेल तर म्हणून मग ते युट्रस काढलं हा, गेलं गुरु का पण असं? युट्रसचा प्रॉब्लेम देतो ना. गुरु पण ना. हा, गुरु सूज देतो ना. गुरुचं हो काम काय? सूज देणं. मॅडम त्याला मुकेश हो चरबी आले निर्माण, घेऊ ना. हा, चरबी निर्माण करणं हे गुरुचं काम आहे. हा तिथे चरबी निर्माण होणं आणि त्याच्यामुळे सिस्ट तयार करणं हे गुरुचं काम आहे. तर तिथे सिस्ट तयार करतो गुरु, आणि त्या सिस्ट तयार झाल्यामुळे ते युट्रस काढावं लागलं. गुरुमुळेच झालेलं आहे ते. मग तिन्ही तर ग्रह भरणी मधले आहेत. हो हो, नाही अच्छा. भरणी मधले नाही, गुरु अश्विनी मधले आहे. हा, मग तेच मी सांगते, हा त्याशिवाय होणारच नाही. ओके गुरु अश्विनी मग नक्षत्रात आहे म्हणूनच ते सर्जरी झाली ती. ओके. हा, तर ही पण मग नक्षत्र मॅडम काम मुलाची. करणारच. कुठूनही बघा, काही हा. नक्षत्र ही काम करतातच तिकडे.
मग मला असं विचारायचं मॅडम, ह्या मुलाला इन फ्युचर म्हणजे मागे पुढे कधीतरी, आता त्याची चंद्राचीच दशा चालू आहे, तर मागे पुढे त्याला असं मेंटली इफेक्ट वगैरे काय होऊ शकणार आहे का, असं काय वाटतं म्हणजे? आता मंगळ तिथे मेंटली इश्यू व्हायला लग्नावर फक्त शनीची दृष्टी आहे, मंगळाची नाहीये. हा नाहीये, हा, मंगळ शनीची नाही आहे. बघत आहे, शनी आहे. मग तिकडे हो. हर्षल वगैरे स्फोटक असा सगळं म्हणजे भावारंभीचे ग्रह वगैरे सगळं बघायला लागेल. शनी बघतोय ते ठीक आहे, तूळ राशीला बघतोय, प्रॉब्लेम नाही. पण हो. इथे गुरु, शनी आणि चंद्र, इथे कॅन्सर होऊ शकतो की नाही? गुरु, शनी आणि अश्विनी चंद्र. नक्षत्रात आहे तो गुरु. अच्छा, म्हणजे त्या मुलाला कॅन्सर होऊ शकतो असं? नाही, आता हे आई, आईचं युट्रस काढलंय काय? हो, आईचं काढलेलं आहे. हा, मग तो आईसाठी मग प्रॉब्लेमॅटिक आहे. आईला शक्यता असेल म्हणून काढायला लावलं असेल. हा हा. हो. ओके. बुध कुठं आहे? बुध कसं आहे मानसिकता वगैरे? हे चतुर्थामध्ये बुध आहे, तर आणि तो झिरो ह्याच्यामध्ये, झिरो अंशावरती आहे. ते बुध, केतू आणि रवी आहे. बुध, केतू आणि रवी. बुध, केतू पण रवी आहे आणि हर्षल पण आहे तिथे, नेपच्यून पण आहे, सॉरी. हा, मग त्याची गती पण बघायला पाहिजे, सगळं बघायला लागेल. मग रवी पण बिघडला ना मॅडम? बुध स्तंभी आहे का, बुधाची गती कमी आहे का, बुधावर कोणाची दृष्टी आहे का, शनीची दृष्टी आहे बुधावर, सगळं बघायला लागेल. हो, तेच वडील वारलेत त्याचे, म्हणजे झालेत बरेच 5-6 वर्षापूर्वी. आता वडील वारले का? वडील वारले का? कारण चंद्र शनी युती. मग रवी कुठे आहे ते बघायचं. रवी ते चतुर्थामध्ये मकरेचा रवी आहे मॅडम, तर मकरेचा रवी आहे म्हणजे चतुर्थामध्ये, आणि केतू युक्त आहे म्हणून. आणि वडील गेले, बरोबर. आणि बुध आहे, व्ययश बुधा बरोबर आहे, आणि बुध, हा, आणि बुध 0 अंशावरती आहे, म्हणजे बुध 0 अंशावर. आता कर्केचा चंद्र दशम स्थान बिघडलं, दशमेश जो आहे तो चंद्र शनी बरोबर, शनीची दृष्टी रवीवर आणि रवी केतू युक्त, त्याच्यामुळे वडील गेले. म्हणजे आईपेक्षा वडिलांना जास्त पहिला त्रास झाला. आणि दशमामध्ये राहू आहे मॅडम, तर मग आता तो राहू आहे, तर जॉबच्या दृष्टीने कोणता जॉब म्हणजे त्याने करायला पाहिजे, असं म्हणजे मला विचारायचं. दशमात राहू चांगला आहे. हा, राहू कर्केचा राहू आहे ना, कर्केचा राहू आहे. हा, ठीक आहे, त्याचं तो चंद्रासारखं काम करणार. पण कॉम्प्युटरचं वगैरे चालेल ना, कॉम्प्युटर, इंटरनेट वगैरे राहू. राहू चालेल ना, व्यवसाय केला तर चालेल, मकरेत आहेत ना. मला असं वाटतं मॅडम, त्याने सायकॅट्रिस्ट करायला पाहिजे, म्हणजे सायकोलॉजीचा स्टडी करायला पाहिजे, असं मला वाटतं. म्हणजे माझ्या स्टडी प्रमाणे मी सांगते, म्हणजे कारण का चंद्र शनी युती आहे आणि तो दशमेश, आणि राहू आहे तिथे दशमामध्ये, तर राहू म्हणजे कसं असं भ्रम निर्माण करणारा वगैरे, आणि सायकॅट्रिस्ट वगैरे असतात तर ती लोक थोडस तसेच असतात ना. अशा प्रकारे, म्हणजे असं मला वाटतं, मी तुम्हाला विचारते, बरोबर आहे का? चाइल्ड सायकोलॉजी करायला सांगा. सायकोलॉजी, हा, असं. मॅडम, चंद्र शनी असेल तर डिप्रेशन येतं ना? चंद्र शनी असेल तर डिप्रेशन पण येतं ना? हो, येतं ना, मानसिकता बिघडते. बिघडते ना. विषयोग आहे तो. हा, विषयोग आहे, बरोबर. आता आपण मॅडम 2 तारखेला क्लास आहे, तर 2 तारखेला बघा, कोणाला घ्यायचं असेल ऍडमिशन तर या. मॅडम, मला हे विचारायचं, त्याची चंद्राचीच दशा चालू आहे, तर मग आता त्याचा इफेक्ट जास्त होईल का? हो, जास्त होणार, कारण शनीची दृष्टी पण आहे तिथे. हो, आणि आता शनीचीच अंतर्दशा आहे चंद्रामध्ये त्याला. हा, मग खराब जाणार नक्की. मॅडम, रेकॉर्डिंग. हा, तुम्ही आला मॅडम 2 तारखेला कुंडली घ्याल का?